गरम आहे. खाली पाणी असं. इकडे घे. मस्त खतरनाक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अरे बापरे, जायच्या तिकडेच पडून त्या. मी तिकडे थांब. नको नको, एकटीने नाही जायचं. खाली पडले. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. प्लीज इग्नोर माझा आवाज, कारण अजून पण घसा बरा नाही आहे, सर्दी आहे. सो आवाज एकदम विचित्र येत असेल, पण प्लीज इग्नोर करा. आणि काल मी व्हिडिओ एंड केला आणि त्यानंतर आईने सांगितलं की घरात कोवळं दूध आणलेलं आहे. माझ्या चुलत सासूबाई आहे, त्यांनी दिलं होतं, तर वड्या बनवूया म्हणून. बट व्हिडिओ एंड केला होता. मग मी पुढे नंतर क्लिप घेतल्या त्या, जसं वड्या बनवल्या, ती प्रोसेस वगैरे ते सगळं. तर आज मी तुमच्यासोबत ते शेअर करते. कालच्याच व्हिडिओमध्ये ते ॲड करायचं म्हटलं असतं तर एक तर मी व्हिडिओ एंड केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा ॲड करायचं आणि त्यानंतर ॲड करायचं म्हटलं असतं तर व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता, म्हणून मी नाही ॲड केलं. तर आज ती क्लिप मी ॲड करते, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आम्ही आत्ता जस्ट उठलो आहे, 7:30 वाजले. फ्रेश झालो, अजून चहा वगैरे घ्यायचा बाकी आहे. त्रिशा पण उठली आहे, त्रिशाची पण तब्येत बिघडली आहे. काल रात्री तिला ताप होता, सो औषध वगैरे दिलं. आता आज बघूया काय काय होतं ते. राजेश म्हणत आहे की आज नाशिकला जाऊया, कारण त्यांना सुट्टी नाही आहे. ते आम्हाला तिथे ड्रॉप करणार आहे आणि ते पुण्याला जाणार आहे. सो ते मंडे सुट्टी वगैरे नाही घेऊ शकत. सो ते आज आम्हाला तिथे सोडतील, मग उद्या ते रिटर्न पुण्याला जाणार. तर आज काय काय होतं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. पाय झाले का, कडक झाले का, वरती असं थोडंसं तुपासारखा लेअर आलाय, बघता का तुम्ही झालाय का नाही? पाणी येतो वर साखरीचं. हो का, मग झालेलं असेल ना, चाकू घालून बघू का? एकच मिनिट. याची पकड घे. ही घेऊ ना. हा, तीच घे. हे काय पाणी साखरेचं का? हे राहू द्यायचं की काढून नाही टाकायचं? काढून टाकायचं ते. याच्यात ओतून या ताटात ओत, थोडं थोडं ओत. 2 मिनिटं राहू द्या ना. होऊ दे का, थोडं तुपासून निघले वर. मनसोक्त खरवस खायला भेटणार आहे मग त्रिशाला आणि मला. वड्या लगेच पाडायच्या की थोड्या वेळाने? थोडं का लगेच निघते ना. मला गरम झालं ताटात काढावं लागतं. गरम आहे पण खूप. फ्रीज मध्ये ठेवावं लागते लगेच गार झाले. वड्या सकाळी करायच्या का मग पाडायच्या की आता? आता काढून घेऊ, फ्रीज मध्ये ठेवू गार व्हायला. ठीक आहे. याला घे आपली सुरी. कुठे सुरी ना काढायला घास थांबी ती उतर. इथे ती काढ आणि तिथे ते काढ. एक डबा झाले होते याच्यात, तो आहे तेवढं लाव. आहे का अजून दूध? ते पातेल्यात आहे ना दूध. दूध उरलंय ना, लावून देऊ मग. सकाळचं परत दिलं काढू तर का? राहू दे, करायचं. थांबू. नाही काढ ना, गरमच निघन पटकन. गरम आहे. खाली पाणी असं. इकडे घे. मस्त खतरनाक.
आणि जिठू तिकडे काढी नाही, शीट त्रिशा झोपली की जागे तिला बोल असं केक कापायला झोपली का अरे त्रिशा ते ताप आला गोवा औषध दिलं ना. सकाळचं कापायचं सकाळच्या टाकू का हा टाका. आता अजून एक डब्बा दूध लावतोय आम्ही. मग असे आईने लावलं तेव्हा मी नव्हती इथे, सो त्यांनी लावून दिलं होतं. हे बघा असे 2 डब्यांमध्ये 2 डब्बे खरवस ऑलरेडी झालाय ना. आता हा एक 3रा डब्बा लावला. पहिले त्याच्यात तूप घातलं, नंतर दूध घातलं, आता गूळ घालणार आहे. हा काय वाटतं? थांब, पाय दाबून देतो. थांब चूप तू. बस बस तुमच्या अंदाजाने घाला. मी नाही बनवल्या कधी. पाणी टाकायला लागेल का कुकर नाही मध्ये? नाही गुळ ये नाही आता हलवून द्यावं लागेल बरं काही हलवून देऊ का? वेर ना. ह्याच्यात पाणी घालू का? आई कमी झालंय कुकर मधलं. किती कमी झालं? जाळीच्या पण खूप खाली गेलंय. थोडस टाकते. आणि किती शिट्ट्या होऊ दिल्या होत्या? मग जास्त होतं ना, आता हे कमी. मग याला किती शिट्ट्या घ्यायच्या? 2-3 द्यावं लागते. वेलची टाकते थोडी. वेलची मग याच्यात नव्हती टाकली. त्यात वरून टाकायची कापल्या का मग चिटकवायची वेलची. याला दे हलून आणि दे थोडं पाणी टाक थोडं. हे काय सगळं तूपच आहे साईडला. खरकट होतं ना. गुळाचा खरवस. खाली पण वेलची घातली होती का? मग हलवून द्यावं लागतं. हा गुळाचा आणि हे 2 साखरेचे. भिजाय घालते बाबा, आता मी झोपत व्हायची. झोपा तुम्ही. मी काय करते? खोकल्याचं औषध घेत जा आता. दोघं घे. हे सेपरेट ठेवू आणि हे सेपरेट. एका वेळ ठेवलं तरी काय होणार आहे? ठेवायचं हा, ठेव ते त्याच्यावर. ते हा काय होणार त्याने? त्याला काय होतं? वरून घे झाकण ठेव वाटलं की. थोडं गरम आहे हे. काय नाही होत त्याला. ठेवू? हा. आणि हे वरून असं झाकण ठेव म्हणजे लई. फुल केक झालाय केक. नाही हे झाकण असं वरून ठेवून दे. हे नाही दुसरं ठेव. का बरं? ते जरा धुवून ठेव मग. हात धुऊ द्या. हा गुळाचा जाळी बघा. हा मस्त जाळी आली आहे. हा गुळा. गुळ म्हणजे ते जागरी त्रिशा. जागरीचं ना. करकट. हा करकट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तिने बरोबर केक सारखंच कट केलं. आज नाशिकची आजी. हॅपी बर्थडे टू यू. नाशिकच्या आजीचा बर्थडे येणार आहे ना. धर आजीला दे, अण्णा बाबांना दे. मी याचे स्लाइस करते, तुम्ही तेच घ्या. मस्त झालं बघा. फ्रीज मध्ये ठेवला रात्रभर तर त्याच्यामुळे थोडं तो कडक झाला. कडक झाला. होईल नॉर्मल. देते तर. त्याच्यामुळे तो कडक झाला थोडस. कशासाठी काय म्हंटली त्रिशा? काय बनवलंय? तेवढं दूध आहे. चिक. मम्मीला आवडत ना. आलीच कवड्या सांगते तो हो ते आता तोडलं होतं पण. पार तोडून पण कमी झालं. मग एवढं उचलून काय ना. हे आपण वेलची ती. आय डोंट नो. कसा? नाही आपण वेलची काढून खायची. गाडलो आपण. मस्त झालं बघ. एकदम छान प्युअर खरवस. आजी आम्ही घेऊन जाऊ हा घरी.
पुण्याला घेऊन जाऊ आम्ही. सगळं घेऊन जा. आजीला द्या. वारा पण असं मध्येच तेवढाच पोर्शनला वारा आला इथे पण बघा असं आहे. हम्म वाघ आला होता. कोणीतरी गेला असेल नाही तर वारा. हो अरे बापरे आंबे. त्रिशा पाहिलं त्याने. तायाजींचे रस्त्याने आपल्याकडे असेल. तायाजींचे रस्त्याने आपल्याकडे असेल. हे आमचे टोमॅटो. टोमॅटोचं plan? हम्म काय अजून वेळ आहे त्रिशा. किती दिवस झाले रे? किती झालं? 25 किती फेब्रुवारी जानेवारी यांनी बांधकाम ओ छोटा किसान, छोटा किसान इकडे या. 17 ते 18 दिवसात झाले. किती दिवस झाले नाही? मी ते दिलं जाईल. फक्त मुंगी सांभाळायला. हा, बस बस दिसताय का काही? ते टमाटरची जवळ सांगते ना. आहे ना मग टमाटर. आपले टमाटर इथून कसं पास करून जा. चला हा थांबा ना. यांना सगळीच घाई असते. चला इकडनं चला. आम्ही इकडून मागं जाऊ. हे घर आहे जे काम करतात शेतामध्ये त्यांचं. त्याच्यावर कुठं पाय देते. बेंच बघ किती भारी. हो ना. शेंगा तर तोडल्या तिकडे आहेत. त्या आंब्याला बघ किती आंबा आहे त्रिशा. चांगला मोर आलाय. वाव. हो आपलाच आहे. आणि हे शेंगा ग्रोन बारीक आहे पण शेवग्याचं. हे बघ ग. घ्यायचंय ना शेंगा. हो घ्यायचंय. मी चढून घेऊ का? होय मी चढून बाबा. जा चढ. किसान आहे मी. हा जा मग किसान. छोटा किसान. हम्म. थांब थांब. तोडलं बघा तिने. असं कर त्रिशा. असं असं करून काढ. सांगू तुला ट्रिक सांगू मी. हे बघ सिंपल आहे बघ. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हा. ही बारीक आहे तू तोडते ती. मग जाडवाली घेऊ. हा तिला सांगा कोणत्या काढायच्या आहे हे बघ म्हणजे बघ ती इथे बघ. बरोबर हे त्याच जे देठ काढेल. दिसतंय ना हा हा. हे देठ इथे तोडायचं. हे बघ इकडे थांब 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 इकडे बघ इथे एक इथे बघ. काम करा वरची फांदी तर पकडून ठेवा. हा, धर. हे इथून आहे ना इथून त्याला उलट तसं नाही फक्त असं हे कर. हे बघ थांब माझ्याकडे. कुठे त्रिशा बाबा कुठे पकडताय एक ते मिनिट बघ काढ, ना. एक नुसतंच मिनिट नको हे वाग. बघ हे काहीच नको पकडू. फक्त इथे करून शेंगला असं बस सिंपल. हा, पकडा. ही काढ ही. हे काढू. फक्त तिला उलट कर. तसं नाही इथे जोड दे ना असं असं. असं इथे जोड दे. बघ. हे बघ. काय कवळा आहे पण अजून. इकडे आहे बघा तुमच्या मागे. मी ते काढेल. या बाजूला. हा इथे छोटा किसान आहे ना. आंबे बघ त्रिशा. ह्याला किती आंबे आलेत. हा ना आपल्याकडे जास्त क्वालिटीचे आंबे आहेत. बाबा, खूप सारे आंबे आहेत. अशी बरीच झाडं आहेत. आणि आता त्रिशाची मजा आहे बाबा यावेळी मँगो सीझन मध्ये. आणि बरोबर मँगो सीझन मध्येच एक्झाम संपली. लय मजा येते मला. झालं. काढू दे ना. ते वरती बेटा. ती वरची घ्या ना. मागे बघा. तुम्ही आता तोडली त्याच्याच मागची. अहो तुम्ही आता तोडली त्याच्याच मागची म्हणते मी. पुढची घेताय तुम्ही. हळू. छोटा किसान तो वाळा काढेल.
ओ तिला कुठलंच पहिले इकडे घेऊन ये. अरे बापरे, जायच्या तिकडेच पडून त्या. हा मी तिकडे यायचं. थांब. नको नको, एकटीने नाही जायचं. सगळे इथे एकटीने जायचं. ओ खाली पडले. थांबा, मी उचलते. कुठे खाली पडले ना. परत एकदा. टेक्निक. तर अशा आता आम्ही ह्या एवढ्या शेंगा काढून घेतल्या आहेत नाशिकला घेऊन जाण्यासाठी. अरे यार, आणि आता घरी चाललोय. चला, मला स्वयंपाक करायचा आहे. चला पटकन. शेंगा वगैरे तोडून झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि नवीन कार घेतल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच गावाला आलो होतो. सो आईंनी गाडीची पूजा वगैरे केली. त्यानंतर मला फार काही शूट नाही करता आलं. मी घरात होते. घर आवरणं, स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा खूप वेळ गेला. मी जरा बिझी असल्यामुळे त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं आणि निघायची पण गडबड होती. सो सगळ्या कामामध्ये भरपूर वेळ गेला. सो मी नंतर काही शूट नाही केलं आणि आम्हाला ताईंकडे पण जायचं होतं, म्हणजे माझ्या नंदेकडे. मग सगळ्या गोष्टी घेणं वगैरे आणि गावी आलेलं असलं की भाजीपाला वगैरे ज्या बेसिक गोष्टी असतात त्या सगळ्या घेऊन जायच्या असतात. तर आठवणीने ते सगळं सामान काढून ठेवणं, कारण नंतर मी येणार नव्हते. बसनेच पुन्हा पुण्याला जाणार होते आणि राजेश मला नाशिकला ड्रॉप करून ते पुण्याला जाणार होते. तर जे काही सामान आहे ते मला त्यांच्यासोबतच द्यायचं होतं. सो ते सगळं आम्ही केलं आणि त्यानंतर ताईंकडे गेलो. आणि पहिल्यांदाच ताईंकडे पण गाडी घेऊन गेलेलो असल्यामुळे त्यांनी पण गाडीची पूजा वगैरे केली. गप्पा वगैरे केल्या आम्ही छान आणि निघायच्या वेळेस त्यांनी गाडीची पूजा वगैरे करून घेतली. आणि तिथे पण मी काही फार शूट नाही केलं, कारण खूप दिवसांनी भेटणं होतं. मग प्रत्येक वेळी कॅमेरा काढून शूट करणं हे नाही वाटत करावं आणि प्रत्येकजण तेव्हा कम्फर्टेबल असतोच असं पण नसतं आणि प्रत्येक वेळी गेलं की कॅमेरा काढा वगैरे ह्या गोष्टी नाही होत. सो मी नाही ते शूट घेतलं आणि जेव्हा निघायचं होतं तेव्हा पूजा वगैरे केली. सो त्या क्लिप्स मात्र मी आठवणीने घेतल्या की ही कायमची आठवण पण राहून जाते, मेमरीज राहतात. सो तेवढं मी घेऊन घेतलं होतं. ये तरी सही है. इधर आ जा. नाही, ते आता गाडीत काय म्हणत होते, बाबा मालक आहे आणि मी काय म्हणत होते, राजकुमारी. मी राजकुमारी म्हणे गाडीची. अरे बापरे. अच्छा तुझं आता नाही आलं पाठवलं. नाही नाही नाही, नाही ये ये ना, फुल ठेव ना, तुझ्यासाठी एक ठेवलं होतं. चांगलं लागतं सगळं बाहेर. जा थोड्या वेळ ते जाणार. ती घेऊन जाऊ नाही तर आपण. काय केलं हे केलं. नाही यार उभं राहिले ये ना. अच्छा, उभं फोटो काढ. नाही, तुमचा काढते मी मग तर जस्ट आम्ही आता संगमनेरवरून निघालो आहे. आम्ही ताईंकडे गेलेलो, म्हणजे राजेशच्या बहिणीकडे. तिथे थोडा वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि आता आम्ही नाशिकला जाण्यासाठी निघालो आहे. आणि जाता जाता आम्ही पहिले घरी न जाता मम्मी त्यांच्या फ्लॅटवर जाणार आहे, काम किती झालं काय ते सगळं बघण्यासाठी. सो आता बघूया काय किती काम झालं वगैरे. त्रिशा तर एकदम एक्सायटेड आहे बघण्यासाठी. फक्त व्हाईट पेंट नाही करायला पाहिजे, कलरफुल पेंट करायला